वेलकम टू माय चॅनल नितीन ट्रॅकल्स 7474. मित्रांनो, आज आपण धर्मपुरी या किल्ल्यावर आलो आहोत. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई हे प्राचीन गाव, तेथील ब्राह्मणी लेणी व योगेश्वरी देवीचे मंदिर यामुळे प्रसिद्ध आहे. अंबेजोगाईपासून 27 किमी अंतरावर धर्मापुरी नावाचं एक प्राचीन धर्मक्षेत्र आहे. या गावात चालुक्यकालीन प्राचीन केदारेश्वर मंदिर याची साक्ष देत आजही उभं आहे. या गावात मुसलमानी राजवटीच्या काळात किल्ला बांधला गेला. हा किल्ला धर्मपुरीचा किल्ला म्हणून ओळखला जातो. या किल्ला बांधण्यासाठी जे दगड वापरले गेले त्यात मंदिरावरील अनेक शिल्प पाहायला मिळतात. यावरून या गावात अनेक मंदिरे होती व त्यांचेच दगड वापरून हा किल्ला बांधला गेला. धर्मपुरीचा किल्ला व अप्रतिम कोरीव शिल्पे असलेले केदारेश्वर मंदिर ही दोनही ठिकाण आवर्जून पाहण्यासारखे आहेत. धर्मपुरी गावातून गाडीने आपण थेट किल्ल्याच्या दरवाजापर्यंत जाऊ शकतो. किल्ला हा गावामागील छोट्याशा उंचवट्यावर उभारलेला आहे. किल्ल्याची तटबंदी मात्र उंचवट्याच्या खालपासून बांधून काढलेली आहे. किल्ल्याला एकेरी तटबंदी आहे. तटबंदीची उंची 70 फूट असून त्यात 9 अष्टकोनी बुरुज आहेत. चऱ्या, तटबंदी व बुरुज यावरून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या बनवलेल्या आहेत. किल्ल्याला एकोमागोमाग एक असे 2 दरवाजे आहेत. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाला संरक्षण देण्यासाठी तेवढ्याच भागात परकोट बांधलेला आहे. या परकोटाच्या तटबंदी छोटे पूर्वाभिमुख प्रवेशद्वार आहे. तेथून पायऱ्या चढून वर जाऊन काटकोनात वळल्यावर किल्ल्याचे मुख्य पूर्वाभिमुख प्रवेशद्वार आहे. हा 10 फुटी दरवाजा सध्या दगडांनी अर्धा बंद केलेला आहे. दरवाजासमोरील बुरुजावर व तटबंदीत फुले, नक्षी, व्याल यांची शिल्पे आढळतात. या दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या आहेत. या देवड्यांवर व्यालमुखाच्या पट्ट्या बसवलेल्या आहेत. किल्ल्यात शिरल्यावर उजव्या हाताला 2 तटबंदी लगत 2 खोल्या बांधलेल्या आहेत. या खोल्यांवरून पुढे गेल्यावर तटबंदीला लागून एक अप्रतिम चौकोनी विहीर. मुंबई पुण्याहून अंबेजोगाई जाण्यासाठी थेट बस सेवा आहे. अंबेजोगाई धर्मपुरी अंतर 27 किमी आहे. खाजगी गाडीने किंवा रिक्षाने धर्मपुरीला जाता येते. वाहनानेही थेट किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जाता येते. मुंबई पुण्याहून रेल्वेने परळी वैजनाथ किंवा परभणी गाठावे. परळी वैजनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. परळी वैजनाथ ते अंबेजोगाई 25 किमी व अंबेजोगाई धर्मापुरी 27 किमी अंतर आहे. परभणी ते अंबेजोगाई 95 किमी अंतर आहे. धर्मपुरी गावात राहण्याची सोय नाही. अंबेजोगाई आणि परळी वैजनाथ येथे राहण्याची चांगली सोय आहे. धर्मपुरी गावात जेवणाची सोय नाही. किल्ल्यात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. सोबत पाणी बाळगावे. किल्ला पाहण्यासाठी आपल्याला अर्धा तास पुरेसा आहे.
विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. दुसऱ्या पायरीवर कमलपुष्प कोरलेले आहे. 25 पायऱ्या उतरल्यावर मार्ग काटकोनात वळतो. इथे दगडात बांधलेल्या 2 कमानी आहेत. सर्वात खालच्या पायरीवर व भिंतीवर कीर्तिमुख कोरलेले आहे. उपसा नसल्याने विहिरीचे पाणी खराब झालेले आहे. विहीर पाहून बाहेर आल्यावर समोरच्या तटबंदीवर जाणारा जिना दिसतो व बाजूला तटबंदीलगत काही कमानी दिसतात. येथे तटबंदीतील एका दगडावर उड्डाण करणाऱ्या मारुतीचे शिल्प आहे. याच ठिकाणी तटबंदीखाली चोर दरवाजा आहे, पण माती पडल्यामुळे हा मार्ग सध्या बंद आला आहे. पण तटबंदीच्या बाहेरून चोर दरवाजा पाहता येतो. जिन्याने बुरुजावर गेल्यावर तिथे एका पिराचे थडगं पाहायला मिळते. तटबंदीवरून प्रवेशद्वाराकडे येताना डाव्या बाजूला किल्ल्याच्या खाली असलेल्या रस्त्याच्या कडेला काही नागशिल्प दिसतात. तटबंदीला असलेल्या जिन्याने प्रवेशद्वाराजवळ उतरावे. किल्ल्यातून बाहेर पडून नागशिल्पांकडे जाताना तटबंदीत बाहेरच्या बाजूने एक भवानी देवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या दरवाजाला दगडाची सुंदर महिरप आहे. त्यावर नक्षी व खालच्या बाजूस काही मूर्त्या कोरलेल्या आहेत. या कमानी म्हणजे राहण्यासाठीच्या खोल्या असून या खोल्यांमागे तटबंदीत 2 संडास बनवलेले पाहायला मिळतात. यांची रचना सिंधुदुर्गावरील शौचालयासारखी आहे. या खोल्या पाहून बुरुजावर जाण्याकडे मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.